श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्या घरी स्वामी येतायत. म्हणजेच आज स्वामींच्या सिद्ध पादुका आहे, त्यांचं पूजन आहे आणि मी खूप खुश आहे कारण अ, आज मला स्वामींची पादुकांची सेवा, पूजा करता येईल आणि इथे रोजची जी पूजा आहे ती सुद्धा मी करून घेतली. उंबरठ्याचं लेपन वगैरे करून घेतलं आणि हा स्वामींचा फोटो मी असा अष्टगंध आणि कुंकूने छान असा सजवला होता. त्यानंतर हार वगैरे घालून घेतला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. इथे स्वामींच्या नैवेद्यासाठी सगळी तयारी चालू आहे. तर पुरणपोळी स्वामींच्या आवडीची पुरणपोळी मी बनवते. बाकीसुद्धा बरेचसे पदार्थ केलेत. तर पुरणपोळी बनवताना इथे वाटण करून घेतलंय मी. आमटी बनवते, तर कटाची आमटी पुरणपोळीबरोबर. त्यासाठी इथे फोडणी वगैरे देऊन घेतले आणि मी, मम्मी, माझी बहीण आम्ही सगळेच जण आलो होतो. हे सुद्धा घरीच होते पूजेसाठी आणि इथे मी कटाची आमटी आता बनवून घेते. बरेच नैवेद्यामध्ये पदार्थ मी बनवत होते आणि सगळाच व्हिडिओ काही शेअर करणं पॉसिबल नव्हतं आणि मी इथे आमटी टाकून घेतलेली आहे आणि मम्मी इथे पुरणाची तयारी करते. तर इथे पुरण मम्मीनी करून घेतलं आणि नंतर आम्ही पोळ्या करायच्या तयारीला लागलो. त्यानंतर मी इथे शिरासुद्धा बनवायला घेतला आणि बरोबर सगळं माझा स्वयंपाक आवरला आणि स्वामींच्या सिद्ध पादुका ज्या आहेत त्या घरी आल्या आणि त्यांचं मी पूजन करून घेतलं. तर सगळा पूर्ण व्हिडिओ काही नंतरचा मी शूट करू शकले नाही. कारण शूटिंग करण्यासाठी सुद्धा कोणी नव्हतं. कारण आम्ही सगळेच पूजेला बसलो होतो आणि मला पूजा करण्यापेक्षा जास्त पूजेमध्ये लक्ष देण्यामध्ये द्यावं असं वाटलं. त्यामुळे नंतरचे काही मी बाकीच्या गोष्टी शूट करत बसले नाही. सर्व तयारी अगदी वेळेत झाली होती आणि तोपर्यंत पादुकासुद्धा आल्या आणि त्यानंतर आम्ही सगळे बसून पूजा सगळ्यांनी आशीर्वाद घेतले आणि खरंच शूट करता नाही आलं, नाहीतर खूप सुंदर पूजा झाली आणि खूप छान वाटलं पूजा करून. तर या आहेत स्वामींच्या सिद्ध पादुका आणि याच्यात आपण मी पूजन करणार आहोत. तुम्ही सुद्धा या व्हिडिओमार्फत दर्शन घ्या आणि स्वामींचा तुमच्यावर सुद्धा, तुमच्या परिवारावर सगळ्यांवर आशीर्वाद राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.